बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी तमाशा, प्रकरण 23. सरला देवीच्या डोळ्यावर चंद्रमणीचं दुःख दिसत नव्हतं. तिच्या डोळ्यात आसुरी आनंद होता. माणिक, आता तू जायचं. तुला चिनकी आणि बानू मिळणार नाही. माणिकनं बानूकडं पाहिलं होतं. बानूनं नजर फिरवली होती. बानू, तुझी सारी माहिती मिळाली आहे मला. काय? होय, चिनकीनं तुझी खरी गोष्ट सांगितली. तू काही माणिकची बायको नाहीस. तू तर खंडोबाला सोडलेली मुरळी. धर्माप्रमाणे तुला माणिकशी लग्न करता येत नाही. वजिरानं बानूचा चेहरा पाहिला. तो साफ पडला होता. बानूचं बिंग सरला देवीनं फोडलं होतं. तिला ते चिनकीनं सांगितलं होतं. बानू, तू मुरळी आहेस, हाच तुझा कमीपणा. तुला या माणिकनं म्हणूनच भापवलं. तुझं मन भरवलं. गावाकडनं तुला हलवलं, इकडं आणलं. चंद्रमणीशी तुझी गाठ घालून दिली. अमृतराव सोलापुरेनं स्क्रीन टेस्ट घेतली. त्यात बानू यशस्वी झाली. त्यामुळं माझं काम हलकं झालं. आता चिनकीला जवळ करायचं. तिची पण स्क्रीन टेस्ट घ्यायची आहे. सरला देवीचा प्लॅन माणिक पुढं होता. सरला देवी, तुम्ही का मला शिक्षा देत आहे? माणिक कळवळून बोलला. राजारामऐवजी तू सेक्रेटरी व्हायला बघत होतास ना? पण मला सेक्रेटरी करा असं मी कधीच चंद्रमणी साहेबांना म्हटलं नव्हतं. मग बानू कशासाठी आणली होतीस? चंद्रमणीला ती कशासाठी दाखवली होतीस? तिला पिक्चरमध्ये काम मिळावं म्हणून. साफ झूट आहे. या बंगल्यात बानूची तुझ्याबरोबर राहण्याची सोय केली, पण तू चंद्रमणीला मोहात पाडण्यासाठी बानूला आणलं होतंस. बानू अस्सल ग्रामीण सौंदर्य. साहेबांना ती आवडली होती. ते हळूहळू बानूला स्वतःची बनवणार होते. तू तेच करणार होतास? नाही नाही, बानूला मी असं कसं साहेबांच्या हाती दिलं असतं? तुला चिनकीचा अनुभव माहीत आहे? काय झालं चिनकीचं? चिनकी चंद्रमणींना आवडली होती. ती आपली व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केला होता. पण नंतर त्यांनी तिचा नाद सोडला होता. म्हणजे साहेबांना चिनकीचा मोह झाला होता ही गोष्ट खरी. तर गोष्ट खरी, पण चिनकी आपणाला वश होत नाही हे लक्षात येताच त्यांनी तिचा नाद सोडला होता. म्हणजेच बानूचाही पिच्छा साहेब करतील म्हणून तू बानूला आणलं होतंस? नाही नाही, तू कितीही ओरड, पण सत्य ते सत्यच. अमृतराव सोलापुरेंना उगाच बानूची स्क्रीन टेस्ट घ्यायला सांगितली होती साहेबांनी. ते कलावंत होते. त्यांना माझी कला आणि बानूची कला पसंत होती. ह्या कलेचं चीज व्हावं असं त्यांना वाटत होतं. माणिक, बडे कलाकार असंच नाटक करीत असतात आणि मग बानूसारख्या नव्या कलाकारांना स्वतःच्या वासनेसाठी सुकवायचं. त्यांना हवेत तरंगायला लावायचं आणि मग आपला हेतू पुरा करायचा. मला पटत नाही आहे. माणिक, ही सरला देवी बघ बघ माझ्याकडे. मी अशीच बानूसारखी मुरळी, देवाला सोडलेली. पण मी रजिस्टर लग्न केलं. मी लग्न केलं तेव्हाच पाप झालं म्हणून हकाटी झाली. मला प्रपंच सुख मिळणार नाही असंच आहे म्हणू लागले. तेच खरं झालं. चंद्रमणींना नाव होतं, पैसा होता. ते हवं ते स्त्री सुख घेत होते. मग मी तरी का गप्प बसू? तुम्ही त्या क्रिकेटवाल्याशी जमवलं? होय, जमवलं. चंद्रमणी जर हवी ती मौज मजा करू शकतात तर मी तरी का करू नको?
शेवटी मी मुरळीच देवाला सोडलेली. मुरळीला कोणीही वापरू शकतं. सरला देवी. बानू रक्तबंबाळ झाली. बानू, तुला मीच समजून घेऊ शकते, कारण तुझ्यासारखी मी मुरळी होते. मुरळीचं दुःख मला माहीत आहे. एकदा मुरळीचा शिक्का पडला की सारी माणसातली गिधाड जागी होतात आणि कचाकच लचके तोडतात. बानू, तू मुंबईत ह्याच लाईनमध्ये राहा. पैसा कमाव. पैसा कमवला की तुझ्या शब्दावर लोक नाचतील. आता माझ्याजवळ पैसा आहे. मी सांगेन तसं लोक ऐकतात, थुका चाटतात, कारण पैसा बडी चीज आहे. बानू, तू सरला देवीचं काही खरं मानू नकोस. तुला माझा आधार घे. तुला कोणी धक्का लावणार नाही, नाहीतर जो तो बापाची इस्टेट समजेल आणि मग तुझे हाल होतील. बानूनं माणिकचं ऐकलं नाही. तिने सरळ सरला देवीचे पाय धरले. मग बोलली, तुम्हीच तारा नाही तर मारा. म्या माणिक सांगती नाही जायची. शाबास. माणिकला आता तमाशाशिवाय स्थान नाही. तमाशाने तो फिल्ममध्ये पायच ठेवू शकत नाही. सारे प्रोड्युसर माझे आहेत, माझे. त्यांना नुसता फोन मारला तरी सारे मान खाली घालतील. ह्या माणिकला कोणी घेणार नाही. बानू आणून चंद्रमणी माझ्यापासून तोडायला बघत होता. आता त्याचं काय? बानूला मी आणलं ते तिची कला. बस कर माणिक. चल, चालता हो. तुझं नाव माणिकराज ठेवलं होतं. आता माणिकराज मुंबई सोडायची. बानून चिनकी माझ्याजवळ राहतील. सरला देवीसोबत बानू बंगल्याच्या पायऱ्या उतरून गेली. माणिक हताशपणे तिच्याकडे पाहत होता. माणिकला डोक्यात किडं पडल्यागत झालं होतं. सरला देवीचा स्वार्थ त्याला उद्ध्वस्त करीत होता. बानू आणि चिनकीसारख्या नवयौवना तिला स्वतःला पाहिजे होत्या. हाय सोसायटीतील तिला त्या अस्सल जवानपुरी चांगल्यापैकी फिरवता येणार होत्या. माणिक बंगल्याबाहेर पडला. त्याच्या मागे वजीरा आली. तसा राजारामनं तिचा हात पकडला. स्वतःकडे तिला त्यानं खेचलं. कहा चली? मुझे छोड़ो, तू पापी है, छोड़ दो. माणिकच्या अंगात ताकदच नव्हती. वज्राची सुटका करायची इच्छा असूनही तो काहीच करू शकत नव्हता. माणिक, माणिक. ती गरीब गाईसारखी हंबरली. अभी यही बंगले में मेरी साथ तू रहेगी. मैं तुझे लुटूंगा. चंद्रमणी गेला. आता ह्या बंगल्याचा चंद्रमणी मीच. माणिक पाय परपटवत रस्त्याने चालला. ह्या मुंबईत तो पिक्चरमध्ये चमकायला आला. बानूसाठी त्याच्या किती अपेक्षा होत्या, पण सारा अपेक्षा भंग झाला होता. बानू मुरळी आहे ही बातमी चिनकीनं सरला देवीस दिली नसती तर. माणिकच्या मनात आता फक्त तमाशा होता. तमाशा हेच आपलं क्षेत्र. तेथे लोक समोरासमोर असतात. आपला राजाचा पाठ सर्वांनाच आवडतो. तमाशाचे सारे फड मालक आपली इज्जत करतात. आणि या फिल्म इंडस्ट्रीमध्ये इथं पुरुष काय वासनेचा आंधळा व्यापार करतात. फिल्म इंडस्ट्रीतल्या बड्या लोकांसाठी सरला देवीनं बानून चिनकीला जवळ केलंय. त्यांच्यापुढं रंगीन जग निर्माण केलंय. आपण आपल्या तमाशातच जावं. तेथील गणगवळण, सवाल जवाब, फार्स, वग हेच आपलं जग. त्यातच आपण आपलं सारं जग विसरून जायचं. बानू आणि चिनकी जेव्हा फिल्म इंडस्ट्रीतल्या बड्या धंडांची शिकार होतील तेव्हा त्यांना ह्या माणिकची आठवण येईल आणि मग त्या एक दिवस तमाशासाठी नाचायला तयार होतील. माणिक फिल्म इंडस्ट्रीत माणिकराज बनायला आला होता, पण तो माणिक म्हणूनच आपल्या तमाशात जायला तयार होता. तिथे तो राजा होता, रसिकांचा कंठमणी होता. बानूची न चिनकीची सुटका करणं महत्त्वाचं होतं. त्या दोघी वाघिणीच्या तावडीत सापडल्यात. पांडुरंग मुळे पांजरवाडीकराच्या तमाशा गाडीत बसल्यावर माणिक विचार करत होता. त्याच्या अंगावरच्या जखमा संपल्या होत्या, पण जखमेचे वन ते काही केले गेलेले नव्हते.
तो गावोगाव फिरत होता, पण त्याच्या डोळ्यांपुढून त्या जात नव्हत्या. नारायणगावचं पोलीस ठाणे येताच माणिकच्या डोक्यात विचार चमकून गेला. बानू उसाच्या फडात जळाली हाच समज सगळीकडे पसरला होता. पण ती तर जगलेली होती, त्यानेच तिला जगवली होती आणि तो पळाला होता मुंबईला. मुळे शेठ, बोला माणिकराव, जरा नारायणगावच्या पोलीस ठाण्यात जायचंय. काय? होय, कारण तुम्हाला दोघी नाचणारी देतो की. काय? अहो, मला दोघा नाचणारींची गरज होतीच, पण ते मिळणार कुठे? म्हणूनच म्हणतो पोलीस ठाण्यावर चला. माणिकनं फौजदारांना कंत्राटदार गोविंदरावांच्या उसाच्या जळीताची कहाणी सांगितली. त्यात बानू जळाली नाही, तर दुसरीच कोण जळाली हे त्यानं स्पष्ट केलं. पण माणिकराव, तुम्ही आतापर्यंत का गप्प बसलात? काय हे लपवून ठेवलं? बानू मुरळी म्हणून न जगता तिनं चांगलं कलाकार म्हणून पिक्चरमध्ये चमकावं म्हणून मी खरी गोष्ट लपवून ठेवली. मग ती दुसरी बाई कोण? बानूसारखीच कोणीतरी देखणी बाई त्यांनी उसात. वय वय, गोविंदरावांना अटक केल्यापासून अनेक तरुण मुली स्वतःहून त्यांचा अन्याय सांगाय येतात. तर मग गावागावात कोणाची लेक, सून, बहीण बेपत्ता झाली याची चौकशी करा. जी बेपत्ता असेल तीच गोविंदरावानं पळवून उसात नेली. आणि माणिकराव, करेक्ट. आता बानूला इथं हजर करणं हे महत्त्वाचं. नुसती बानूच नाही, मग चिनकी पण. कोण ती? तमासगिरीन? होय साहेब. माणिक फौजदारासंगती मुंबईला जीपनं आला. त्याने राजारामला तो राहत असला बंगला दाखवला. राजारामच्या कानफाडात भडकावून फौजदार बोलले, आम्हाला बानूचा पत्ता पाहिजे. काय? मला नाही माहीत. आणि वजिरा? ती बी मला नाही माहीत म्हण की. फौजदारानं सरळ काठी चालवली. माणिकला जसं गुराढोरागत बडवलं होतं तसाच राजाराम बडवला गेला. तेव्हा त्या सरलादेवीचा पत्ता दिला. पण फौजदारांना विश्वास नव्हता. त्यांनी लगेच राजारामला जीपमध्ये घेतलं. जीप सरलादेवीच्या बंगल्यापुढे थांबली. पोलीस जीप पाहतच बंगल्यात गडबड उडाली. 2 अरब घाईनं बाहेर सटकत होते. फौजदारांनी त्यांना ताब्यात घेतलं. बंगल्यात बानू आणि चिनकीचे हातपाय बांधलेले होते. त्या अरबांबरोबर जायला तयार व्हाव्यात म्हणून त्यांच्यावर अन्याय केला जात होता. माणिकला पाहता दोघींच्या डोळ्यात पाणी आलं. माणिक, माणिक, चिनकी ओरडली. माणिकराज, माणिकराज, मला माफ करा, बानू दुःखानं बोलली. फौजदारांनी सरलादेवी, राजाराम यांना ताब्यात घेतलं. वजिरा बंगल्यातनं पळून गेल्यानं ती राजारामच्या कचाट्यातून वाचली होती. बानू, तू जिद्दी आहेस. आम्ही पोलीस पंचनाम्यात तुझंच प्रेत म्हणून कागदपत्र तयार केलं. मला त्या गोविंदरावांनी. बस, आता सारं रांगेला लागलंय. माणिकरावांच्या तमाशात काम कर. फिल्मपेक्षा हे बरं. खरं आहे, आम्ही दोघी सरलेच्या शब्दाला फसलो, चिनकी बोलली. मग आता जागरणात जाणार आहेस तू बानू? नाही, माणिकराज जिथं तिथं मी पण. माणिक जिथं तिथं मी. पण एका म्यानात 2 तलवारी बसतील? पांडुरंगमुळे तमाशावाले शेठ म्हणाले. त्यावर दोघींनी एकमेकींकडे हसत मुखानं पाहिलं. धन्यवाद. ग्रामीण लेखक द स काकडे लिखित तमाशा या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील.
त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.